नमस्कार शेतकरी मित्रांनो. पीक विम्याचे पैसे का आलेले नाही आहेत, हे शेतकरी बरेचसे हे प्रश्न विचारतात. पण ह्या प्रश्नांमागे त्यांनी केलेल्या चुका ह्या त्यांना कळत नाहीत. म्हणजेच त्यांनी काही चुका केलेल्या असतात. या कारणांमुळे देखील पैसे येत नाहीत. त्याचबरोबर बाकी काही ज्या गोष्टी आहेत, त्यामध्ये पीक विम्याचे पैसे कशामुळे येत नाहीत, कोणत्या जिल्ह्याचे पैसे हे अगोदर येणार आहेत, कुठल्या जिल्ह्याचा म्हणजे डाटा हा संपूर्ण अपलोड झालेला आहे. त्याचबरोबर आपलं नाव यादीमध्ये आहे का नाही हे तुम्हाला इतर कुठंही न जाता स्वतः कसं चेक वगैरे करायचे, ह्या सगळ्या गोष्टी व्हिडिओच्या मार्फत तुम्ही जाणून घेऊया. तर ह्यामध्ये बघा, पीक विम्याला आपण काय काय मेन तुमचे जे प्रश्न आहेत ते कव्हर करणार आहोत. ह्यामध्ये पहिला प्रश्न आहे की पीक विम्याला उशीर का होतोय. त्याचबरोबर दुसरा प्रश्न आहे की तुमच्या कोणत्या जिल्ह्यांना पीक विमा हा आधी मिळणार आहे. त्यानंतर अंतिम यादी येईपर्यंत किती वाट पाहावी लागणार आहे. त्याचबरोबर पीक विम्याचे शेवटचा प्रश्न तुमचा म्हणजे पीक विम्याचे पैसे कधी येतील. आणि लागलीच आपण यादीमध्ये नाव वगैरे आहे का किंवा बाकी मी काही गोष्टी सांगेल त्या कशा बघायच्या हे तुम्ही स्वतः कसं करायचं इतरत्र कुठेही न जाता हे तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत मी सांगणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत काळजीपूर्वक नक्की बघा. पण त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर माझं नाव आहे सम्राट आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी सम्राट यूट्यूब चॅनलवरती. जर चॅनलला तुम्ही अद्यापही लाईक सबस्क्राईब व शेअर केलं नसेल तेही करून घ्या व माझ्या डाव्या साईडला जे काही बेल आयकॉनचं बटन दिसते त्याला देखील दाबा. म्हणजे तुम्हाला शेती संबंधित नवनवीन योजना व पीक विम्यासंबंधित अपडेट्स ह्या सर्वात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचून जातील. तर चला वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा शेतकरी मित्रांनो, आता पीक विम्याला तुमचा उशीर का होतोय हा तुमचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. बघा, काय काय कॉमन गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहीत आहेत पण काही शेतकऱ्यांना माहीत नाही. ह्या कारणामुळे मी तुम्हाला सांगतोय. यामध्ये शेतकरी बांधवांनो, पीक विमा उशीर होण्यामागचे 3 कारणं आहेत. बघा, यामध्ये क्रॉप कटिंग एक्सपेरिमेंट म्हणजे CCE ही वेळेवर न होणं हे देखील एक कारण आहे. त्यानंतर काही कंपन्यांकडून डाटा अपलोड उशिरा होतोय. तुम्ही पाहिला असेल धाराशिव जिल्ह्याचा 2020चा जो पीक विमा होता, 2020 पासूनचा पेंडिंगचा पीक विमा हा या महिन्याच्या शेवट जमा होणार आहे. म्हणजे फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी 26-27 तारखेच्या आसपास. आणि बजाज कंपनी आहे त्या विभागामध्ये कार्यरत. तर ह्या कंपनीचा डाटा कधी किती वर्षानंतर अपलोड झाला व ही प्रोसेस एवढ्या उशिरा झाली हे तुम्ही समजू शकता. हा डेटा देखील अपलोड उशिरा होतो. ह्यामध्ये चूक तुमची नाही आहे, चूक सर्वस्व सरकार आणि कंपनीची आहे. यानंतर कंपन्यांकडून सरकारला क्लेम रिपोर्ट उशिरा जाणं ही देखील चूक कंपनीचीच आहे. एकतर ह्यांचे कामं स्लो आहेत, त्यानंतर ह्यांचा डाटा यांचा नीट कलेक्ट होत नाही आणि कलेक्ट झालेला डाटा हा सरकारला वेळेवर पोहोचवत नाही. यामध्ये ह्या कंपन्यांच्या कारणामुळे देखील शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागतोय. बघा, हे झाले 3 रिपोर्ट. त्यानंतर बघा, तुमचा अजून एक प्रश्न आहे, कोणत्या जिल्ह्यांना आधी पीक विमा मिळणार आहे. आता बघा, साधारणपणे आता मी काही जिल्हे सांगतोय, 4-5 जिल्हे. ह्या पीक विम्यांना आताच नाही दरवर्षी यांना पीक विमा हा वेळेवर भेटतो. म्हणजे कधी तुम्ही चर्चेमध्ये नेहमी ऐकलं असेल की ह्या जिल्ह्याचा पीक विमा मिळतोय वगैरे वगैरे. तर बघा, यामध्ये बीड, धाराशिव, लातूर, जालना आणि नांदेड ह्या भागातल्या ज्या कंपन्या आहेत ह्यांचं काम थोडं तरी फास्ट आहे ॲज कम्पेअर टू अदर डिस्ट्रिक्ट म्हणजे बाकी जिल्ह्यांच्या कंपन्यांपेक्षा. बाकी तुम्ही काही जिल्हे आहेत, सिंधुदुर्ग असेल, कोकण असेल, मुंबईकडचा काही भाग असेल, पुण्याकडचे काही तालुके वगैरे असतील, दौंड असेल, इंदापूर, ह्या भागात तुमच्या कानावर कधीही येणार नाही की बाबा इथं पीक विमा वगैरे जमा झाला आहे किंवा तिथली प्रोसेस फास्ट आहे. अशा प्रकारचं तिथं काही घडत नाही, कारण तिथल्या कंपन्यांचं काम तुमचं तर स्लो आहे, तुमच्यापेक्षा देखील स्लो आहे ह्या कंपन्यांचं काम आहे. तर बघा, यानंतर हे झाले ह्या जिल्ह्यांची नावे. त्यानंतर बघा, पीक विम्याचे पैसे येणार कधी आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, बाकी काही जिल्ह्यांना भेटले आहेत पण उर्वरित जिल्ह्यांना पैसे कधी येणार आहेत. बघा, सगळ्यात महत्त्वाचं, फेब्रुवारी ते मार्च 2026 या कालावधीमध्ये जवळपास जेवढं तुमचं पेंडिंगमध्ये मागं राहिलेलं आहे, बाजार जेवढा राहिलेला आहे तो सगळा फेब्रुवारी ते मार्च ह्या महिन्यांमध्ये जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. शक्यता म्हणजे 100% जमा होणारच आहे, कारण धाराशिव जिल्ह्यापासून सुरुवात झालेली आहे. 2020चा पीक विमा त्यांचा जो पेंडिंग राहिला होता खरीपचा तो जमा होणार आहे. म्हणजे शेतकरी संख्या मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही सांगितली, जर ते व्हिडिओ पाहिला नसेल तुम्ही जाऊन चेक करू शकता. त्यामध्ये शेतकरी संख्या, रक्कम व बाकी जेवढी मी तालुका व गावांची काही माहिती आहे ती सगळी त्या व्हिडिओच्या मध्ये सांगितलेली आहे. ह्यामध्ये आता बघा, फेब्रुवारी आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दे, टप्प्याटप्प्याने पीक विमा जमा होणार आहे. तुमचा झाला, शेजाऱ्याचा झाला नाही, गावचा दुसरा कोणाचा झाला, तुम्ही यूट्यूबवर लोकांना येऊन कमेंट करता, तुम्ही शिवीगाळ करता. ही टप्प्याटप्प्याची प्रोसेस आहे, ही एकदाच होत नसते. त्यामध्ये एका दिवशी पैसे येत नाहीत आणि जिल्ह्यानिहाय तालुकानिहाय पैसे येतात. म्हणजे हेच मागचा पॉईंट तुम्हाला मी सांगितलेला. आता बघा, ह्यामध्ये तुम्हाला आपलं नाव यादीत आहे का हे कसं पाहायचं. बरेचसे शेतकरी जातात, लाईन लावतात, आम्हाला चेक करायचं हे. तर बघा, सगळ्यात सोपं सांगतो तुम्हाला. गुगलवर जायचं, महाराष्ट्र पीक विमा यादी हे ऑफिशियल पोर्टल तुम्ही ओपन करा, जाऊन क्लिक करा. मोबाईल तर सर्वांजवळ आहेच. यानंतर
तुम्ही डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा, त्यानंतर तालुका निवडा आणि त्यानंतर विलेज म्हणजेच तुमचं जे काही गाव आहे ते निवडा. ते निवडा झाल्यानंतर त्याच्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन नंबर किंवा आधार कार्ड टाका. यादीमध्ये नाव दिसते का पहा आणि नाव असेल तर पैसे तुमचे 100% नक्की येणार. येणार, उशीर लागू शकतो पण ते पैसे येणार म्हणजे येणार. ही प्रोसेस तुम्हाला सांगितली. ही तुम्ही स्वतः देखील करू शकता. सेवा केंद्रावर न जाता, पैसे कुठेही एकही रुपया न देता ही प्रोसेस तुम्ही स्वतः करू शकता. त्यानंतर बघा, नाव नसेल तर तुम्हाला काय करायचं बघा. जर नाव नसेल तर तुम्हाला घाबरून जायचं अजिबात नाहीच, कारण बरेचसे शेतकरी आपले पॅनिक होऊन जातात. घाबरायचं काहीही कारण नाही. मी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स सांगतोय, त्या तुम्हाला फॉलो करायच्या. जर तुम्हाला मोबाईलचं काम जमत नाही, तुम्हाला न मोबाईलला हात लावता देखील एक प्रोसेस आहे, ती देखील सांगतो. बघा, तुम्हाला CSC केंद्रावर जायचं आहे सिम्पली. त्यानंतर CSC केंद्रावर जरी तुम्ही गेला नसाल तर तुमच्या तिथं कृषी सहाय्यक तर असतोच. तो जरी नसेल तर तुमचा तालुका ॲग्रिकल्चर ऑफिसर, इथं जाऊन तुम्हाला कंप्लेंट नोंदवायची आहे. हे तिन्ही जरी नसतील, हे बघा या प्रोसेस सांगितल्या. त्यानंतर तुम्ही आता काही चुका करता, यामध्ये अफवांवर तुम्ही विश्वास ठेवताय, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. म्हणजे बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये काही जण म्हणतात पीक विमा जरी आला नाही तरी तुम्ही म्हणता की पीक विमा आला, हे तुमच्या कानावर आले. त्यानंतर तुमचं आधारला बँक खातं देखील काही शेतकऱ्यांचं लिंक नसतं. हेच काही बेजबाबदार देखील शेतकरी आहेत. त्यामध्ये आधारचं आणि खातं आणि आधार लिंक आहे का तुम्ही ते आजच तपासून घ्या. ह्यामध्ये विलंब करू नका. हे जर असेल, तुम्हाला मेसेज, आणि काही शेतकऱ्यांच्या मोबाईलला देखील रिचार्ज नसतं, म्हणजे मेसेज आलेला त्यांचा येऊन पडलेला असतो पण रिचार्ज नसल्यामुळे ते मेसेज तुमच्या मोबाईलपर्यंत पोहोचत नाही. तर हे तुम्हाला सांगायचं होतं. आता बघा, तुम्हाला थोडक्यात जर सांगायचं झालं तर पीक विमा कधी येणार आहे, तो टप्प्याटप्प्यात येणार आहे, एकदाच येणार नाही आहे. काही जिल्ह्यांचा, आता मी जरी म्हणलं धाराशिव जिल्ह्याचं 2020चा पीक विमा मंजूर होऊन खात्यावर जमा होतोय, तर तो मान्य आहे की 2 फेब्रुवारी 2026मध्ये जमा होतोय. पण तो जमा होता होता मार्चचा काही पार्ट देखील येऊ शकतो, म्हणजे मार्चच्या 10 ते 12 तारखेपर्यंत बाकी शेतकऱ्यांचे देखील येऊ शकतात. आता काही शेतकरी म्हणतात की बाबा तुम्ही म्हणताय की पीक विमा जमा होतोय पण आमच्या खात्यावर अद्याप जमा झालेला नाही. जमा होण्याची प्रोसेस एका दिवसाची नाही. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला सांगायचा म्हणजे त्याला वेळ लागू शकतो. 1 आठवडा, 1.5 आठवडा, 2 आठवडा, कुठे कुठे अजूनही वेळ येतो, कारण त्यामध्ये कार्यकारी सुट्ट्या देखील येतात. शनिवार रविवारच्या सुट्ट्या, मध्ये सण येतो, काहीतरी येतं, बँका बंद असतात. ह्या कारणांमुळे देखील तुमचे पैसे विलंब होतो. तर बघा, हेच सांगितलं तुम्हाला. आता यानंतर टप्प्याटप्प्याने पैसे ज्यांचं नाव यादीत येणार आहे पैसे त्यांनाच मिळणार आहेत, थोडक्यात तुम्हाला सांगतो. त्यानंतर यादी तपासणं देखील खूप महत्त्वाचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही केल्या असतील, यादीमध्ये देखील नाव असेल, जर ते जरी पाहणं झालं नाही, कृषी सहाय्यकाला भेटा किंवा तिथल्या ऑफिसरला भेटून तुम्ही जरी संवाद साधू शकता. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करून घ्या. पैसे तुमचे जे राहिलेले आहेत, तुमचा जिल्हा कुठला आहे त्यानुसार तुम्हाला पैसे येतील. कुठल्या जिल्ह्याचे पैसे कधी येणार आहेत ह्याबाबत मी अपडेट दिलेली आहे. वाटलंच तर यानंतर अजून डिटेलमध्ये यादी व गावांची अपडेट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर इथपर्यंतची जी माहिती महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अशीच महत्त्वाची माहिती घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये देखील भेटूया. तोपर्यंत नमस्कार.